एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अवघ्या 4 तासात अपहरण पीडितांची सुटका, 4 आरोपी अटकेत। सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या फिल्मी स्टाईल अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 4 तासात पीडितांची सुटका करून 4 आरोपींना लोखंडी हत्यारे आणि पांढरी टोयोटा कारसह ताब्यात घेतले आहे। जुन्या वैमनस्यातून ही धाडसी घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता विष्णू शिवराय हंडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्याचा भाऊ शरणू शिवराय हंडे 36 राहणार साईनगर अक्कलकोट रोड यांचे समाधान नगर रोडवरील राज बियर शॉपीच्या मागून 5 ते 6 जणांनी पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून अपहरण केले आहे। तक्रार मिळताच पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू करत 4 स्वतंत्र पथके तयार केली। घटनास्थळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराकडून आरोपी आणि वाहनाचे वर्णन मिळाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, तसेच तांत्रिक तपासाद्वारे वाहन कोणत्या दिशेने गेले याचा शोध घेण्यात आला। तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी वाहनांचा पाठलाग सुरू केला। अखेर कर्नाटकातील विजयपूर सोलापूर महामार्गावरील होर्ती गावाजवळील उड्डाणपुलाजवळ आरोपी आणि पीडित यांना अडवण्यात यश आले। पोलिसांनी शरणू हांडे यांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणासाठी वापरलेली टोयोटा कार क्रमांक MH12 XX 6547 ताब्यात घेतली। अटकेत आरोपी अमित महाळप्पा सुरवसे राहणार मणिधारी सोसायटी अक्कलकोट रोड सोलापूर, सुनील भीमाशंकर पुजारी वय 20 राहणार साईबाबा चौक सोलापूर, दीपक जयराम मेश्राम वय 23 राहणार आशानगर सोलापूर, अभिषेक गणेश माने वय 23 राहणार एकतानगर सोलापूर। प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचे उघड झाले आहे। गुन्हा दाखल सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 695/2025 बादवी कलम 140/1, 189/2, 189/4, 191/2, 191/3, 190 सह शस्त्र कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। कारवाईत सहभागी अधिकारी ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सुधीर खिरडकर व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाडवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, अमोल यादव, अमसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, शंकर याळगी, कुमार बोल्ली, अमर शिवशिंगवाले, किशोर वनगुट्टी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम तसेच गुन्हे शाखेतील अंकुश भोसले, शैलेश बुगड, काशीनाथ वाघे, अभिजित दायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी मोलाचा वाटा उचलला। त्यांच्या ट्रीटमेंट आता चालू आहे। जे अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत। त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत। या विषयामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 695/2025 असा गुन्हे दाखल केलेले आहेत। यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेल्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर कृत्य केलं त्या कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहे आणि सशस्त्र कायदा 425 ही लावलेला आहे। यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत। त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे। या
सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे, श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री सुधीर करटकर, MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे, क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे, जय कोमणे साहेब, भरत चंदनशिवे API शंकर दायगुडे, API गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं, त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता जे पुढील तपास चालू आहे.